कुमार, बहुजन विकास आघाडीचा प्रमुख, संबंध महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी तुमच्या माध्यमातून कळू इच्छितो की सरकार गेल्या 8 महिन्यापासून मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, या दोन्ही समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ऐरवून असताना ते सोडत नाही. सरकारला माझी विनंती आहे, सरकारने कुण्याही समाजाला गुमराह करू नये. हे आरक्षण देत असताना हे आरक्षण घटनेच्या चौकटीत बसतं का, ते कायम टिकतं का, संविधानाने तेवढे अधिकार तुम्हाला दिलेत का, ह्याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. निवड लोकांच्या भावना भडकावून एकमेकामध्ये भांडणं होतील, एकमेकामध्ये धुवा निर्माण होईल, असं काम शासनाने करू नये माझी कळकळीची विनंती आहे. कारण बिहारमध्ये माझी घटना घडली, वाढीव आरक्षण त्या ठिकाणी टिकलेलं नाही. धनगर समाजाचं एसटीमध्ये आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, टिकलं नाही. अशा घटना होऊन लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण होणार नाही. शासनाने सांगावं 50%च्या वरचं आरक्षण हे संविधानिक नाहीच आहे, संविधान ते टिकणारच नाही, कारण ते संविधान दिला अधिकारच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना 50% आरक्षणाची मर्यादा दिली आहे आणि हे मर्यादा उलटून अधिकार सरकारला कोण दिलेत. म्हणून मला सरकारला विनंती आहे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका. जे काही खरं आहे ते लोकांना सांगा. मतासाठी तुम्ही लोकांची माती फिरू नये ही मी सरकारला कळकळीची विनंती करतो. कारण अनेक प्रश्न महाराष्ट्र आकून उभे आहेत. मात्र प्रश्न सर बाजूला ठेवून तुम्हाला आरक्षणाचं काहीतरी वेगळा मुद्दा घेऊन लोकांमध्ये माती भडकावायची का ही मी सरकारला सांगू इच्छितो. जय हिंद.